हे आमचेच वावर आहे सगळे, इकडं इकडं ते आमचं घर आहे. नमस्कार मित्रांनो, मी आता वावरात आले आणि मी तुम्हाला या वावरात भाजी लावताना व्हिडिओ दाखवला असेल. आता इथं बघा कशी भाजी उतरली, अशी बारीक बारीक भाजी उतरली सगळ्या वावरात. आता मकाला तणनाशक मारायचंय म्हणून तणनाशक आणायला गेले. तिकडे माझी बघा, मी एका गाडीवरती आले आणि ती पुढून दुसरी गाडी आणून राहिली. आणि हा आमचा डोंगर आहे. हे पण तुम्ही या इथं मागचा आमचा डोंगर आहे, डोंगराखालीच वावर आहे आमचं आणि मम्मी आमची. तर मला आता या पोरांनी बोलवले रस्त्याला, कशाला बोलवले मला नाही माहिती. फक्त कॉल करून मला म्हणे की मोबाईल घेऊन ये सून. तर मी मोबाईल घेऊन आले. तिकडे मागं बसले तर यांना आता रील्स काढायची आहे, तर त्याच्यामुळे मला बोलवले. मग आता आम्ही रील्स काढणार आहे. बघा आम्ही कशी रील काढतो आता. ते आम्ही बोलती नाही काहीच, ही चालली पुढं. एवढे जण हे सगळे आमचे दराडे. तर आता आम्ही आलो इथं घरापाशी, आम्हाला रील काढायची. तर आता आम्हाला व्हिडिओ शूट करायचा, रील शूट करायची आहे. तर अजून कोणाचंच काही फिक्स नाही, कोणालाच यायला नसतं नीट, तरी पण आम्ही रील्स बनवून राहिले. शाळेला सगळ्यांचे चुकत इथं, कोणालाच नीट रील बनवता येईना. आमचं घर तिकडे आहे आणि आम्ही इथं आलो रील बनवायला. इथं जागा पाकशी इथे घरावाली इथे राहते नाही. काय म्हणतो दादा, बोल. इथं कोणाला डान्स जमाने प्रॅक्टिस करून राहिले, तर बघू आता पुढे कसा डान्स येतोय. आम्ही तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये. आम्ही तुम्हाला दाखवतो. आम्हाला रील बनवायची आणि रील पब्लिकला नाही जाणार, आम्ही प्रायव्हेटला टाकणार. आम्ही लय रील बनवतो अशा प्रायव्हेटला टाकायला. तुम्ही बघा हे डिस्कस करता. चला तर आम्ही रील बनवायला आलोय आता. आमच्या आईने काही रील बनवणार लवकर. 4K मधून काढ आणि 120 मिनिट टाक. आम्ही बघा कोणत्या गाण्यावरती रील बनवतोय. चला, तुमच्याकडे पण असे लोक आहे का? तुम्ही कॉमेंट करून सांगा. आमच्या इथं तुफान गर्दी आहे, खूप गर्दी आहे. पूर्ण टोळीचे, आमची पूर्ण गँगच आहे. आमचा हा मळा आहे आणि मळ्यात खूप लोक आहे. आणि आम्ही गणपतीच्या वेळेस तर लय मजा येणार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना ब्लॉग दाखवणार आहे. तर आम्ही इकडे देखायला गणपती बसवतो सगळ्यांनी. बघा आमचा व्हिडिओ कसा मारले टच केली बघ. तर आम्ही एकदा रील बनवली, दोनदा रील बनवली, हे ती पण नाही जमली आम्हाला. आता आम्ही तिसरा ट्राय करतोय. कसं होतं काय माहिती, बघू. नानाला घ्यायचे, नाना आले मित्रांनो. आता आमचे पप्पा आले, नाना आणि जसं की नानाच म्हणतो. आणि आता आम्ही त्यांना ना डान्स मध्ये घेऊन बघू काय होतंय काय नाही. तुमचे पप्पा असे नसतील, आमचे सगळ्यांचे असेच इकडं. कलाकार मग आमचे पप्पा तिकडे आहे आणि आता आम्ही रील बनवून. टॅलेंट लागते बघा. आम्ही तिघी इकडे. माहितीये का, अशीच आमची खूप मोठी गँग आहे. म्हणजे आमचे चुलत भाऊ बहिणी सगळे आम्ही एकत्र आलो, लय मज्जा करतो आम्ही. तुम्हाला दाखवून जेवायच्या मला कशी गेम वगैरे खेळतो, किती आवाज. तर आता आम्हाला आम्ही रील बनवली. आता आम्ही चाललो घरी. नमस्कार मित्रांनो. आता आम्ही आलोय वावरात, कारण आम्हाला गवत काढायचंय. हा बघा आमचा डाळिंबाचा बाग आहे, त्याच्यात किती गवत झालंय. तिथं मम्मी बसली. आता आम्ही पण गवत काढणार आहे थोडं थोडं, जेवढं टाइम कंटाळा नाही येत तेवढं टाइम.
चला तर आताच आम्ही गवत काढलंय, एका गल्लीतच काढलंय, तितक्यात पाऊस सुरू झालाय. मग एक डाळिंब तोडलं आणि मी आता घरी चालले. बघा असं बारकं बारकं ठेवलंय, मोठं मोठं गवत उपटलंय. हात पायावर खराब झाले. मी आता चाललंय घरी. आज आमच्याकडे खूप पाऊस झालाय, तुम्ही बघू शकता. पावसाचं काय चाललंय काय कळत नाही. रोज येतो, सकाळी येतो, पहाटे येतो, संध्याकाळी येतो, कंटिन्यू पाऊस येत राहतो. आता बघा हे आमचं घर आहे, ही माझी बहीण आहे. आणि इथं बघा किती पाणी साचलंय, म्हणजे कंटिन्यू पाऊस. बाहेर निघालं का पाऊस, सारखा सारखा पाऊस. थोडा वेळ ऊन पडत, परत पाऊस येतो. पावसाचं काय कळत नाही, नेमकी हिवाळा चालू आहे, पावसाळा चालू आहे का उन्हाळा चालू आहे हेच कळत नाही. आणि तुम्हाला मी दाखवते, हे आमच्या घरामागं आले मी आता असेच बोलत बोलत, कारण एवढा पाऊस झालाय. पाऊस हा घराच्या बाहेरच निघून नाही देत. आम्ही व्हिडिओ काढायला जरी आलो ना बाहेर, एखादा म्हणले इन्स्टाला पोस्ट नाही, आता असं वाटतं की पोस्ट टाकावं म्हणून व्हिडिओ जरी काढायला आलो ना तरी पाऊसच पाऊस. थोडं ऊन पडलं, परत पाऊस पडला. इकडे बघा हे आमचे निमोनीचे झाड आहे घरामागं. मी तुम्हाला एका ब्लॉग मध्ये दाखवलेच आहे हे सगळे झाडं. आणि इथे ही निमोनी पण आहे. असं आमच्या इथे 3 निमोन्या होत्या आणि त्यातली एक आम्ही तोडून टाकली, कारण नाही 4 होत्या, एक तोडून टाकली. त्याला जवळ जवळ झालतं दोन्ही पण, म्हणून त्या तोडल्या. आता बघा मम्मी एवढ्या पावसात घास कापी ती, आणि आम्ही घरातलं काम आवरत होतो, कारण संध्याकाळ सगळा स्वयंपाक आमच्याकडे राहतो. आणि आमच्या इथे खूप जास्त सीताफळ आहे. सीताफळ बघा, झाडाला लय सीताफळ आले. आणि इकडं प्रचंड, म्हणजे आम्ही कितीतरी जाळ्या सीताफळ निघाले असेल मागच्या वेळेस. यावेळेस मी तुम्हाला सगळे दाखवेले. लय झाड आहे आमच्या इथं, 1 2 3 4 5 5 6 झाड आहे असे. प्रत्येक झाडाला लय सीताफळ येतात. आणि प्रत्येक टाइम म्हणजे आपल्या घरापाशी झाड लावले ना याचा लय फायदा राहतो, कारण आपल्याला प्रत्येक सीझन मध्ये प्रत्येक फळ खायला भेटत. आता मी आले इथं खाली, बघा किती लागले याला कच्चे. तुफान इथं तर इतके डेंजर सीताफळ, म्हणजे तुफान पूर्ण झाड भरत, एवढं सीताफळ राहतं. आज माझ्या मम्मीला बोलवायला आले, कारण आता सवासणीचं जेवण आहे आमच्या माळ्यात. मग मम्मी त्यांची लय मजा आहे, रोज त्यांना जेवण राहतं, सकाळी जेवण राहतं, संध्याकाळी जेवण राहतं. काय काळी बॉटल? हा 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 हा. आता माझी बहीण आवाज येईल, कारण ती स्वयंपाक करते म्हणून. माझा मम्मी घास कापायला आली आहे आणि मी आली आहे तिच्याकडं. म्हणजे असं नाही की आम्ही काम नाही करीत, ती घास कापायला आली आहे आणि आम्ही घरातलं काम आवरतोय. तर म्हटलं असंच वावरात चक्कर मारावं, कारण आता काय का, आता मी जाणार आहे उद्या. का ग मम्मी? उद्या मी जाणार आहे, मग आता मला वावर पाहायला भेटेल का? परत येईल. वावरात फिरायची सवय लागली बाहेर. बाकी तुमच्याकडे पण पाऊस आहे का? कॉमेंट करून नक्की सांगा. मागचा व्लॉग माझ्याकडून चुकून तो आडवा पडला, म्हणजे काही मला समजले नाही. माझ्या व्लॉग साठी मी काही नव्हतं जास्त होतं, पण मग टाइम नव्हता अपलोड करायला. मी इतकं फास्ट एडिट केला तो, आणि अपलोड करायला गेले तर तो आडवाच अपलोड झाला. तर आतापासून मी कसं चांगले व्लॉग बनवता येईल याचा ट्राय करेल. म्हणजे तेव्हा माझी सुरुवात होती, फक्त मला माहित नव्हतं कसे व्लॉग बनवायचे. आणि माझी मम्मी रेनकोट, कारण इकडं कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि आमच्या कड्याला पण आता पाणी आलंय, तिकडे डोंगराकडं. हा डोंगर आहे, त्या कड्याला पण तुम्हाला दिसत असेल पाणी आलंय कसं. हा तो कडा आहे जो मी सगळ्यात पहिला व्लॉग या कड्यापाशीच बनवला होता, सगळ्यात पहिला व्लॉग. आणि माझ्या व्लॉगला पण असं 1000+ व्ह्यूज जातात, ते बघून पण लय आनंद होतो, एवढ्या लवकर असे इतके व्ह्यूज जातात म्हणून. मी तुम्हाला दाखवते, आमच्या घरामागं हे जांभळीचे झाड आहे 2. हे बघा, हे 2 जांभळीचे झाड आहे. तर आम्ही सगळे झाडं लावलेले, म्हणजे मी 8वीला होते ना तेव्हा झाडं लावलेले, तेव्हापासून आम्ही हे जपले झाडं. इकडं पण आमच्या घराच्या या साईडला इथं पण नारळाचं झाड आहे, इथं आंब्याचं झाड आहे. आणि इतकं पाणी साचलं इथं. पाणी साचायचं कारण असं की पाऊसच लय झालाय, म्हणजे सारखा पाऊस चालू आहे. आणि आमच्या बंधाऱ्याचं काय होतं, बंधाऱ्याला सांडी येते, परत ऊन पडला का बंधारा पाणी कमी होतं. आज पण बंधारा सांडीवरती, म्हणजे तुम्ही दाखवते या साईडला बंधारा आहे, आमचा जो कडा दाखवला ना त्याच्याच खाली बंधारा आहे. आणि आता भरपूर पाणी आलंय त्याला, म्हणजे प्रत्येक टाइमला येतं, कारण पाऊसच असा आहे ना हा की थोडा येतो, पण लय जोरात पण नाही येत. कधी कधी फक्त आज 4 वाजता लय जोरात आला होता, बाकी अशीच बुरबुर चालू आहे. एवढी बुरबुर आहे की बार विचारायचं नाही. सारखा
दिवस रात्र पाऊस 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 पाऊस. एकदाच घेऊन गेला ना मग काय वाटत नाही, अशी लई चिडचिड होती. मी सगळीकडे चिखल चिखल होतं असं. बघा हे आमचे वावर आहे कसे, हे आमचेच वावर आहे सगळे. इकडं इकडं ते आमचं घर आहे. म्हणजे एवढं पावसाने बरं झालं, मका एकदम भारी झाली. म्हणजे मकाला युरियाच भेटत नव्हता, अशी हाल झाली त्याच्यासाठी. म्हणजे लय फिरायला लागलं. मी असे चालत चालत आली आता रस्त्याला, म्हटलं ब्लॉग मध्ये बोलत बोलत जाव. बघा इकडे या साईडला गीताचं घर आहे, इकडे मी जात असते. तुम्ही कुठून ब्लॉग बघता हे कॉमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मी प्रत्येक कॉमेंट वाचते, माझ्या प्रत्येक ब्लॉगच्या कॉमेंट वाचते. असं कोणताच ब्लॉग नाही की ज्याच्या मी कॉमेंट नाही वाचल्या. मला माझे ब्लॉग बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. कारण आता लवकरच माझ्या चॅनलवरती माझे 1000+ सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे. आणि पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला, लाईक करायला अजिबात विसरू नका.